नमस्कार मंडळी. आज ना खूप सुंदर मुमेंट मी मिस केली. तर तुम्हाला सुद्धा मी दाखवू शकले असते. काय झालं, हा पाऊस आत्ता जस्ट येऊन गेलाय. काय झालं ना, मी मगाशी चहा करत होते आणि तितक्यात ना मला खूप जोरात मुसळधार पाऊस पडण्याचा आवाज आला. मग मी लगेच गॅलरीत गेले. मग फोन घेऊन गेले नव्हते. तर पाऊस आहे ना आपल्याला असा वरून खाली येताना दिसतो ना, पण हा पाऊस जो आहे ना तो खूप लांबून मला धावत धावत येताना दिसला. तर ती ना मुमेंट खरंच ना म्हणजे मी स्वतः असं विचार करायची की पाऊस नक्की पडतो तरी कसा, म्हणजे असं तुम्हाला पण कदाचित लहानपणी प्रश्न पडत असतील तसे मला पडायचे. तर मी ना आज तो पहिल्यांदा बघितलाय. जसा आपण धावत धावत येतो तसा तो पाऊस येताना असा धावत धावत आलेला ते मी स्वतः पाहिलं. पण तुम्हाला मी दाखवू शकले नाही कारण की मी फोन घेऊन गेली नव्हती. तर असं झालं माझ्याबरोबर आज. तर ते तुमच्याबरोबर मी आता शेअर केलं आहे. तर काल मी तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर केल्या होत्या. तर त्याबद्दल आणि तुम्ही खूप छान छान कमेंट केल्या त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि आता मी चहा करते. सकाळी सकाळी तुम्हाला सांगितलं मी चहा ठेवला होता आणि मला खूप जोरात पाऊस येण्याचा आवाज येत होता. पण मी म्हटलं अरे ऊन तर पडलंय, पाऊस तर आलेला नाहीये, आवाज कुठून येतोय, कसला आवाज येतोय हा एवढा. पावसाचाच आवाज होता पण पाऊस तर नाहीये. जेव्हा मी बाहेर गेली आणि खूप लांबून येताना तो मला दिसला पाऊस. तर असं झालं. तर आता चहा झालाय सकाळी सकाळी आणि तो मी आता चहा काढते. चला तर मग जे काय बोलायचं होतं ना ते पटापट पटापट बोलून टाकलं. काय होतं ना, मी खूप प्रयत्न करते व्हिडिओ थोडीशी शॉर्ट करावी, पण तरीसुद्धा ना माहिती नाही कसं काय ती लॉंगच होऊन जाते. तर आज आहे 5वी माळ, म्हणजे ती काल होती आणि हा कालचा व्हिडिओ आहे ना. आणि 5वी माळ म्हणजे हिरवा कलर आहे. तर आज मी खूप छान हिरवी साडी नेसली आहे नंतर, तर ते तुम्हाला दाखवते मी. तर आता मुलांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मुलं निघालेत कॉलेजला. आज ना प्रथमेशची काय गंमत झाली तुम्हाला सांगते. त्याची आज परीक्षा आहे आणि तो परीक्षेला लेट झाला आहे. बघा आता 9:30 वाजलेत घड्याळामध्ये आणि माझं जे घड्याळ आहे ना ते 20 मिनटं पुढे आहे. तर प्रथमेशने मला रात्री झोपताना सांगायला पाहिजे की नाही की मला लवकर उठव, मला परीक्षा आहे माझी म्हणून. तर त्याने ते मला सांगितलं नाही. त्याच्यामुळे आणि का नाही सांगितलं माहिती आहे, कारण जर मला सांगितलं ना सकाळी की आई मला सकाळी 6 वाजता उठव, मग मी 5:45ला उठवते. तर ते त्यांना नको आहे. म्हणजे मी 15 मिनटं आधी उठवते ना ते त्यांना नको आहे किंवा मी अर्धा तास आधीपासून मागे लागते. कारण त्यांनी वेळेत उठावं म्हणून मी मागे लागते. तर ते त्याला नको आहे म्हणून त्याने मला सांगितलं नाही. त्याला वाटलं तो वेळेवर उठेल. मग त्याला आता लेट झाला तर आता तो माझ्याच मागे लागला आहे की तुला माहिती आहे ना मी कॉलेजला किती वाजता जातो, मग तू स्वतः मला का नाही उठवलं. म्हणजे बघा शेवटी काय बोलायचं त्याला. पण पेपरला वगैरे गेला वेळेत, पण वेळेच्या आधी जे पोचायला पाहिजे होतं ना ते पोचला नाही ना म्हणून. सुगंध आला ना. ओके. आज पूर्वाचं एकदम आवडीची आमटी बनली आहे. हा मी तो भात बनवलाय. तर त्याचा कलर बघा असा दिसतोय. कोणता भात आहे माहिती आहे का हा. कुठला आहे तो, अगं सगळा भात सांडला. तर कुंचम सेवेसाठी आपण जे तांदूळ वापरतो ना तर त्याचा मी भात केलाय. अगदी साधा असा भात केलेला आहे. तर एकदम साधा भात केलाय, त्याची काही खीर वगैरे करायची काही गरज नाहीये. तर आता मी एकदम इमर्जन्सीमध्ये फक्त आमटी आणि भात केलाय. आणि मुलांना कसं आमटी भात असला ना, भात की मुलं पोटभर जेवतात. आणि हे आपलं साडीचं नवीन कलेक्शन आहे. तर याची बघा एवढी मोठी बॉर्डर आहे आणि सिंगल कलरमध्ये आहे. याला बॉर्डर किंवा पदर हा असा आहे, असाच पदर आहे पूर्ण साड्यांचा. आणि खूप छान छान असे त्याच्यामध्ये कलर आहे. ही मोठी बॉर्डर आहे आणि ही छोटी बॉर्डर आहे. जी वर आहे ती बॉर्डर छोटी आहे. खूप सुंदर असा कलर आहे आणि याच्यामध्ये खूप छान छान असे कलर आहेत. आणि ही साडी भरपूर अशी मोठी आहे, हाईटला सुद्धा छान मोठी आहे आणि लेंथला सुद्धा भरपूर मोठी आहे.
आणि हा याचा असा पदर आहे. आणि बघा नेसल्यावरच लक्षात येते की ती अजिबात फुगत नाही. तर याच्यावर ब्लाऊजसुद्धा याच रनिंगमध्ये आहे ना ब्लाऊज, त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट वगैरे नाही आहे. तर त्याच्यामुळे पदरसुद्धा प्लेनच आहे, म्हणजे एकाच कलरमध्ये आहे. म्हणून मी त्याच्यावरती हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे तो मी नेसली आहे. तर हा मी ब्लाऊज घातलेला आहे पिंक कलरचा. तर बरं लवकरच ना बऱ्याच ताईंनी मला जो मी ब्लाऊज घातलेला आहे तो त्यांना असं वाटतं की मी तो सेल करावा. आता बघूया, मग मी पुढे जाऊन विचार करेल त्याच्याबद्दल. तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला एक ब्लाऊज कलेक्शन आहे ना ते दाखवेन. तर ही आपली एक साडी आणि मी तुम्हाला आणखीन कलर आहेत ते दाखवते. हे जे साडीचं सूत आहे ते बघा, याला ना महालक्ष्मी सिल्क बोलतात. महालक्ष्मी सिल्क म्हणूनच ही मार्केटमध्ये खूप जुन्या काळापासून विकली जाते तशी ही साडी आहे. आणि याला शाईन बघा कशी आहे, हे सिल्कच आहे बघा. किती छान त्याला शाईन आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याकडे भरपूर असे कलर आहेत, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आता. हा व्हिडिओ जो आहे ना तो मी पहिल्या दिवशी रेकॉर्ड केला होता, कारण की मला माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवायचं होतं ना म्हणून. तर त्याच्यामुळे तुम्हाला घट माझा आहे ना तो काहीच उगवलेला दिसत नाही आहे, कारण त्या दिवशी पहिलीच माळ होती. तर तुम्ही पाहिलं आहे फक्त पानांची माळ आहे विड्यांची. जरा खिडकी उघडली ना तर पिल्लू किती खुश झाली आहे बघा, कारण की तिला ना खिडकीत बसायला खूप आवडतं. दिवसभर खिडकीत बसून राहते, मग तिला तहान भूक काही लागत नाही. फक्त बाहेर बसायचं असतं तिला. बाहेरच्या लोकांना ना कोणी येताना जाताना दिसलं की त्यांच्यावरती भुकते. आता खिडकी उघडणं चालू करणं असं आमचं चाललं आहे, कारण की साड्यांचा कलर व्यवस्थित दिसतोय की नाही तुम्हाला, तर त्या हिशोबाने. तर हा चिंतामणी कलर आहे, खूप सुंदर कलर आहे. तुम्हाला कदाचित दिसताना तो ब्लू दिसत असेल, पण तो आहे चिंतामणी कलर. खूप सुंदर कलर आहे. आता तुम्हाला सांगितलं या साडीचं की माझी जी ही साडी मी नेसली आहे ना, तर ही ना बॉटल ग्रीन कलर आहे. एकदम सुंदर ग्रीन कलर आहे बघा. त्याचा पदर सुद्धा पूर्णपणे हिरवा आहे. त्याचा ब्लाऊज सुद्धा असा प्लेन असणार आहे, असा प्लेन आहे, त्याच्यावर बुट्ट्या वगैरे नाही आहेत. आणि साडीवर या अशा बुट्ट्या आहेत आणि पूर्ण ऑल ओव्हर साडीला बुट्ट्या आहेत. खूप सुंदर साडी आहे. आणि ह्या साडीला महालक्ष्मी सिल्क असंच नाव आहे मार्केटमध्ये. आता ही नवीन साडी आलेली आहे, पण सिल्क जे आहे ना ते खूप जुनं आहे. तर आता त्याच्यातली ही दुसरा कलर आहे. हा चिंतामणी कलर आहे. तर आता तुम्हाला उरलेले मी सगळे कलर दाखवते. एक काम कर, बॉक्सवरती पकड. तिसरा कलर दाखवते. तर ही रेड कलर आहे. रेड कसा आहे? पिंक कलर आहे तो. पिंक, हा पिंक काय सुंदर आहे ग. मी आज ही नेसली असती तर बरं झालं असतं. तर ही नेसू का? नको, आत्ता ही नेसू का? कारण की ते लक्ष्मीची पूजा करायची आहे ना, तर त्यासाठी. तर हा दुसरा कलर आहे. हा आहे पिंक कलर आहे. पूर्वा नाही ना, पिंक कलर आहे. हा पिंक कलर आहे. तुला ह्याच्यातून कोणता कलर दिसतोय? पिंक कलर आहे तुझ्या ब्लाऊजचा. तर हा पिंक कलर आहे. आणि हा तर सगळ्यांचा आवडीचा कलर म्हणजे वाईन कलर. हे बघा, वाईन कलर तर ट्रेंडमध्ये आहे, सगळ्यांचा फेवरेट कलर आहे. तर हा आहे पूर्ण सल्लग. तुम्हाला सांगितलंय सल्लग एकच कलर असणार, त्याच्यामध्ये वेगळा वगैरे काही नाही. तर आता मी जी तुम्हाला साडी दाखवली होती त्याच्यातलाच हा कलर आहे. तो चिंतामणी कलर होता आणि हा ब्लू कलर आहे. नाही, हा चिंतामणी आहे का ग? फोन मधून कसं तो पण दाखव. तर आता बघा मी याच्यामध्ये हा मोरपंखी आहे, कळलं का? हा मोरपंखी आहे आणि हा चिंतामणी कलर आहे. हा मोरपंखी कलर आहे आणि हा चिंतामणी कलर आहे. तर जी तुम्हाला साडी आवडली, रात्री आपण व्हिडिओ काढू पाहिजे तर सेपरेट त्याची. परत एकदा मग मी व्हिडिओ काढेल रात्री, परत एकदा बघूया कशी दिसते ती. अच्छा, आणि हा आहे वांगी कलरचा आहे, पर्पल कलर. खूप सुंदर आहे. हा ना शालूचा कलर असतो ना तसा. आणि ही सुद्धा माझी ग्रीन कलरची एकदम शालू सारखी दिसते. पर्पल कलर झाला. तुम्हाला जी आवडली असेल, आता हा पण त्याच्यातलाच आहे, पेट्रोल ब्लू कलर. तो पण तसाच दिसेल बहुतेक, पण हा डार्क आहे. दिसतोय? तर आता तुम्हाला परत एकदा दाखवते. हा
सॉरी, हा चिंतामणी कलर आहे आणि हा पेट्रोल ब्लू कलर आहे. तो बरोबर दिसतोय पेट्रोल ब्लू है ना. पेट्रोल ब्लू कलर आहे, खूप सुंदर कलर आहे. तो पण बरोबरच दिसतोय लाईट वाला. हा ना. अच्छा, तर हा बघा, हा मोरपंखी आहे बरं का, मोरपंखी आणि हा ग्रीन. त्यातला आणखीन एक हा एक कलर आहे मरून कलर, अगदी असा नवरीसारखा कलर आहे, शालू सारखा एकदम शालूच दिसतो हा. मी यातली खूप 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 सुंदर कलर आहेत, सगळेचे सगळे कलर खूप छान आहेत. चला तर मग हे सगळे तुम्हाला मी दाखवून झालेले कलर, या सगळ्या साड्या काढून दाखवल्या आहेत तुम्हाला. तर याचा जो पदर आहे तो असाच येणार आहे प्लेन, आणि सॉरी, पदर आहे तो छान असा भरलेला आहे, आणि डिझाईन पण अशीच आहे थोडीशी वेगळी, आणि ब्लाऊज जो आहे ना तो प्लेन आहे, आणि त्यातला त्याला बॉर्डर असणार आहे, एक छोटी बॉर्डर एक मोठी बॉर्डर. अच्छा, या साडीची प्राइस काय आहे, तर याची प्राइस सुद्धा 1050 इतकी आहे. खूप सुंदर साडी आहे, आणि तर एकदम शालूसारखी अशी ही साडी आहे. तर महालक्ष्मी सिल्क साडी, तुम्ही मार्केटमध्ये पण गेलात तर ही खूप जुन्या काळापासून ही साडी मार्केटमध्ये येते. ही महालक्ष्मी सिल्क म्हटलं की ही साडी देतात बघा. तर ही साडी जी आहे याची प्राइस काय आहे, तर ही आहे 1050 या किमतीची साडी आहे. मी याच्या आधी पण मी तुम्हाला एक जी साडी दाखवली होती पूर्व, ती दाखव, ती साडी दाखव ना. कुठली? ही तर त्याच सिल्कमध्ये ही साडी आहे जी मी तुम्हाला आधी दाखवली होती. तर यातले आता खूप कमी पीस उरले, तर ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते. तर हीच आहे ती महालक्ष्मी सिल्क साडी, त्याच्यामधली ही महालक्ष्मी सिल्क नथ साडी आहे. तर ही नथ साडी आहे, तर बऱ्याच ताईंना खूप आवडली आणि मी बऱ्याच वेळा परत आणल्या, आणि आता ज्या ताईंना नाही मिळालेले ना तर त्यांना सुद्धा मिळेल. तर त्यातले काही कलर आहेत, काही कलर नाही आहेत. तर पूर्वी जे कलर आहेत ते मला मिळाले नाहीत, तर मी तुम्हाला परत एकदा नंतर परत दाखवते. बऱ्याच ताईंना एक हाच कलर हवा होता, परत हा ग्रे हवा होता, तर बऱ्याच जणींना नाही मिळाला. तर बघा हा ग्रे कलर आहे, आणि हा मी तुम्हाला आधीचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा, मी ते व्यवस्थित दाखवलंय त्याच्यामध्ये. तर हा एक कलर आहे वाईन कलर, हा सुद्धा भरपूर गेला. हे बघा हा चिंतामणी कलर आहे त्याच्यामध्येच. बरं, याच्यामध्ये ना कॉम्बिनेशन आहे बरं का. पदराला हा जो कलर आहे ना मेहंदी कलर आहे हा, आणि पदराला सुद्धा, आणि ब्लाउज पीस पण आहे ना असं येणार, जो कॉन्ट्रास्ट कलर आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे जसं की हा ग्रे कलर आहे, हा ग्रे कलर आहे, तर त्याला मरून कलरची बॉर्डर आहे. तर मरूनच कलरचं त्याला ब्लाउज पीस आहे, आणि मरूनच कलरचं त्याला मरून नाही सॉरी पिंक कलरचा आहे बघा, आणि मरून कलरची त्याला बॉर्डर, म्हणजे जराशी पिंक आहे, डार्क पिंक कलर. आणि आहे पदर सुद्धा पिंक कलरचा आहे, आणि ब्लाउज पीस सुद्धा पिंक कलरचा आहे. अशी ही सुंदर साडी आहे. तर मी तुम्हाला ही वाली खोलून दाखवते त्याच्यावर. आणि हा ब्लाउज प्लेन नाही आहे, तर याच्यावर ना छोटे छोटे डॉट आहेत मिक्स कलरमध्ये, खूप सुंदर असा हा ब्लाउज पीस आहे. तर अशी ही साडी आहे बघा, खूप सुंदर कलर आहे हा ग्रे कलर. तर या साडीची किंमत 1000 म्हणजे 999 इतकी आहे या साडीची किंमत. तर याच्यामध्ये किती कलर आहे ते तुम्हाला दाखवते. हा एक कलर आहे, हा एक कलर आहे, हा बघा, हा खूप सुंदर कलर आहे. तुम्हाला तो दिसतोय तसा दिसतोय की नाही मला माहिती नाही, जो आहे तसा. तर याला ना पिंक कलरची बॉर्डर आहे, आणि हा लाईट पोपटी कलर आहे, उभा कर, लाईट कलर मध्ये आहे, लाईट ग्रीन कलर मध्ये जातोय हा. आणि त्याचा ब्लाउज पीस जो आहे ना तो पिंक कलरचा आहे. हे बघा पिंक कलर मध्ये आहे ब्लाउज पीस, आणि पदर सुद्धा त्याला पिंक कलर मध्ये आहे, आणि डिझाईन मध्ये पदर असणार त्याचा. खूप छान आहे बघा. हा पोपटी कलर सगळ्यांना खूप आवडतो, लाईट ग्रीन कलरचा. पिल्लूचं कसं चाललंय बघ. तर ही आहे आपली साडी, त्याचा हा ब्लाउज पीस आहे, आणि बघा ब्लाउज वर एकदम छान असे डॉट आहेत, छोटे छोटे डॉट आहेत त्याच्यावर. व्हिडिओ खूप कलरची ही साडी आहे.
बऱ्याच ताईंना खूप आवडला आणि खूप मी या सेल केलेल्या आहेत या एक साडी. तर आता आणखी दुसरी साडी दाखवते. हा आहे का ग रॉयल ब्लू, आणि हा रॉयल ब्लू आहे. ही ऑरेंज कलरची आहे. ही बघा ऑरेंज मध्ये खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा. आणि ही आहे गोल्डन कलर मध्ये, मस्टर्ड कलर मध्ये. मस्टर्ड कलरची साडी सुद्धा खूप सगळ्यांची फेवरेट साडी असते. तर बघा ही मस्टर्ड कलर मध्ये गोल्डन कलर मध्ये जाते. खूप सुंदर आहे बघा ही साडी, खूप म्हणजे खूप छान आहे. तर त्याचा पिंक कलरचा त्याला ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे रेड आहे. रेड नाही ग, पिंक मध्ये आहे. तर याचा ब्लाऊज आहे ना, त्याच्यामुळे या साडीला खूप सुंदर लुक येतो आणि या बॉर्डरमुळे. तर बघा तुम्हाला जी ही आवडली असेल तर याची किंमत 999 इतकी आहे. ठीक आहे, तर ह्या होत्या आपल्या सगळ्या साड्या. चला तर मग आज मी व्हिडिओ इथेच थांबवते. पिल्लू आहे, ती बाहेर भुकायला जाते सारखी सारखी, त्याच्यामुळे. आणि मी बाहेर मग अशी व्हिडिओ करायला गेले तर खूप अंधार दिसत होता. तर म्हटलं चला जाऊ दे, ते साड्यांचा कलर व्यवस्थित दिसत नव्हता, त्याच्यामुळे मग घरामध्येच व्हिडिओ केला. तुम्हाला यातली कोणती साडी आवडली असेल त्या साडीचा स्क्रीनशॉट काढा आणि मी कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर पिन केलेला आहे तर त्याच्यावर पाठवा.